नमस्कार, मी बापूसाहेब शिंदे, शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख, रांजणगाव गणपती। सकाळी मी जिमला जात असताना मला एक बीडच्या कामगाराचा फोन आला की तुमच्या रांजणगावमध्ये सुखकर्ता लॉन्स या ठिकाणी 43 मुलं व 17 मुली या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, त्यांना खूप त्या ठिकाणी त्रास चालू आहे। मी माझ्या जिमच्या मित्रपरिवाराच्या बरोबर त्या ठिकाणी गेलो असता कलीम बिन बात आणि ज्ञानेश्वर हे दोन इसम त्या ठिकाणी मला आढळून आले। मी त्यांना विचारपूस केली असता त्यांना कुठल्याही कंपनीचं नाव सांगता आलं नाही। त्यानंतर मी मुलं आणि त्या मुलींबरोबर चर्चा केली की त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला या ठिकाणी फक्त त्यांनी 2-3 दिवसापासून आणून ठेवलेले। आम्हाला सांगण्यात आलं की दुबईची कंपनी रांजणगावमध्ये आलेली, प्रत्येकी त्यांनी त्यांच्याकडून 10,000 रुपये गोळा केले आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही त्या कंपनीत तुम्हाला कामाला लावू, पण अशी कुठलीही परिस्थिती त्या ठिकाणी दिसून आली नाही। मी पोलीस स्टेशनला फोन करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे। आमचं रांजणगाव गणपती महागणपती देवस्थान ट्रस्टचं या ठिकाणी आहे, तशाच पद्धतीने रांजणगाव MIDC देखील या ठिकाणी आहे। असा कुठलाही गैरप्रकार आम्ही या भविष्यात देखील खपवून घेतला जाणार नाही। यांच्यावर कडक अशी कारवाई होणं गरजेचं आहे।